प्रस्तुत करते नीट JEE तयारीसाठी IIB घेऊन येत आहे महाफास्ट. आताच रजिस्टर करा आणि अभयचे जांभळीयुक्त जंबो असो मधुमेहींसाठी संजीवनी. मुंबईतील 93च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल. दाऊदवर विषप्रयोग झाल्याची माहिती. भारत आणि पाकिस्तान सरकारकडून दुजोरा नाही. दाऊदच्या बातमीनंतर पाकिस्तानमधील कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये इंटरनेट सेवा ठप्प. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब देखील डाऊन. राज्यामध्ये कुपोषण आणि बालमृत्यूंचं प्रमाण वाढलं. 7 महिन्यात राज्यामध्ये 4324 बालकांचा मृत्यू. नवसंजीवनी क्षेत्रामध्ये 2022-23 मध्ये 1301 बालमृत्यू. जे रुग्णालयातील त्वचा विभागातील डॉक्टरां सामूहिक संपावरती. रुग्णांचे मृत्यू, निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी या कारणांमुळे निवासी डॉक्टर संपावर. रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक पोलीस सलीम कुत्ताची चौकशी करणार. सलीम कुत्ताचा जबाब नाशिक पोलिसांकडून नोंदवला जाणार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधांची चौकशी होणार. नाशिक पोलिसांचं पथक लवकरच येरवडा कारागृहामध्ये जाणार असल्याची माहिती. सुधाकर बडगुजर यांची सलग 4थ्या दिवशी चौकशी. बडगुजर यांच्या अन्य 2 भागीदारांचीही एसीबी चौकशी करणार. तसंच एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या झाडाझडतीत काही महत्त्वाची कागदपत्र जप्त. मनसेची लोकसभेची तयारी सुरू. राज ठाकरे आज घेणार आढावा बैठक. मुंबईतील MIG क्लबमध्ये थोड्याच वेळात बैठक होतीये. राज ठाकरे 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या खासदारांची बैठक बोलावली. नितीन गडकरी, शरद पवार आणि नारायण राणेंनाही निमंत्रण. मराठा आरक्षणासंदर्भात सर्व खासदारांनी संसदेत एकमतानं आवाज उठवण्यासंदर्भात चर्चा होणार. जरांगेंनी दिलेल्या मुदतीला काहीच दिवस शिल्लक राहिल्यानं सरकार ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा उपसमितीची आज बैठक. नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात. कागदपत्र, पुरावे, साक्षी आणि उलट तपासणीच्या आधारावर आता युक्तिवाद. युक्तिवादासाठी दोन्ही गटांना 1.5 दिवसांची मुदत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होणार. अवकाळी पावसासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री आज उत्तर देणार. सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. मराठा आरक्षणाबाबतही आज विधिमंडळात चर्चा. जरांगेंनी दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आपली भूमिका मांडण्याची शक्यता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारविरोधात निंदा करणारा प्रस्ताव मांडण्याची सूचना. राज्यामध्ये अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 दिवस चर्चा होऊन अजूनही सरकारनं उत्तर न दिल्यानं ही सूचना देण्यात आली आहे. विधिमंडळ परिसरामध्ये जालना इथे झालेली घटना आणि मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न केले अशा आशयाचे काही फ्लेक्स. मात्र रात्रीच हे फ्लेक्स पोलिसांनी काढून टाकले. फ्लेक्समधून अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे आज नागपूरमध्ये. हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे पितापुत्र सभागृहामध्ये उपस्थित राहणार. आंदोलन करायचं असेल तर मतदानातून करा. निर्यात बंदी, मताची बंदी असं उद्यापासून तुम्ही तुमच्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे. बच्चू कडूंचं वक्तव्य. केरळमध्ये राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी बुलढाण्यातील शेतकऱ्यांचं पथक मोटरसायकलनं रवाना. संमेलनात रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांसंदर्भात चर्चा होणार. नाशिकच्या आडगाव परिसरात गिरीश महाजनांनी बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी. नंदुरबारमधून निघालेला आदिवासी शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा माघारी परतणार. मागण्या पूर्ण करण्याचं महाजनांचं आश्वासन. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू आणि नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावरती बिऱ्हाड मोर्चाचा समारोप करू. सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाळे यांची माहिती. केंद्रीय राजकारणात रस असल्यानं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. विनोद तावडे यांच्या मनामध्ये महाराष्ट्रात परतण्याची इच्छा असल्याच्या चर्चेवर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण. तुम्हाला पंकजा मुंडे यांची खूप काळजी, माझी काळजी नाही. तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? पंकजांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचा पत्रकारांना प्रतिप्रश्न. नागपुरातील गोंडखैरी गावामध्ये अपघात. ताफा थांबून मुख्यमंत्री शिंदेंची अपघातग्रस्तांना मदत. ट्रकखाली अडकलेल्या जखमीला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केलं.
राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूरचा दौरा रद्द, शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार. मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासाठी सकल मराठा समाज राज्यपालांची भेट घेणार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापूर दौऱ्यावर. मोहन भागवत यांनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं. रायगड जिल्ह्यातील महाडजवळच्या तळई इथल्या दरड दुर्घटनेतील 66 कुटुंबांची पक्क्या घरांची प्रतीक्षा अखेर संपली. 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमात या दरडग्रस्तांना घरांचं वितरण केलं जाणार. अहमदनगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात, 8 जण जागीच ठार. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या 4 समावेश. ओतूरवरून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या पिकअपनं रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये 5 पुरुष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार. बुधवारी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता. मुंबई शहरामध्ये आज 10% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिकेचं आवाहन. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याच्या मुंबई महानगरपालिकेचा विचार. 3 मेट्रो मार्गिकेवर एका कार्डनं प्रवास करता येणार. मेट्रो 1 मार्गिकेवरील स्वयंचलित भाडं संकलन द्वारांचं अत्याधुनिकीकरण. धुळे जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, तापमान 10 अंश सेल्सिअसवर. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद. हिंगोलीच्या बाजारपेठेत वांग्याचे भाव 100 पार. चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे वांग्याची मागणी वाढली. कांद्यावरील निर्यात बंदीनंतर सातत्यानं कांद्याचे भाव घसरत असल्यामुळे शेतकरी संतप्त. एनसीसीएफ कडून कांदा खरेदी होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले, त्यामुळे सोयाबीनची आवक थांबवल्यानं व्यापारी चिंतेत. दिवाळीनंतर 5200 वर गेलेल्या भावांमध्ये सुमारे 800 रुपयांची घसरण. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ, शेतातील पोल्ट्री फार्म, धान पोत्यांचं मोठं नुकसान. हत्तीच्या कळपांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. जेजुरी गडावर सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता. जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले. लावलेले आरोप पूर्णतः खोटे आणि निराधार. सज्जन जिंदाल यांची प्रतिक्रिया. एका महिलेचे जिंदाल यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप. तपास सुरू असल्यानं जास्त काही बोलता येणार नाही. जिंदाल यांचं स्पष्टीकरण. संसदेत झालेल्या घुसखोरी आणि स्मोक कांडावरती आज दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उत्तर देण्याच्या मागणीवरती विरोधी पक्ष ठाम. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीची आज बैठक. आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार. पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार. रामलल्लांच्या अभिषेक समारंभाचा वैदिक विधी 16 जानेवारीपासून सुरू होणार. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी टेंट सिटी, त्यामध्ये 80,000 भाविकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था. चंपत राय यांची माहिती. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन असल्यानं अयोध्येमध्ये येऊ नका. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांचं भाविकांना आवाहन. या दिवशी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता. 22 जानेवारीला दुपारी 12 वाजता उद्घाटन सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याचा आज दुसरा दिवस. 19,000 कोटींपेक्षा जास्त योजनांचं उद्घाटन करणार. वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार. संसद घुसखोरी प्रकरणामध्ये मोठे पुरावे हाती. आरोपींच्या मोबाईलचे जळलेले तुकडे पोलिसांना राजस्थानमध्ये सापडले. मास्टर माइंड ललित झा यांनी सगळ्या आरोपींचे मोबाईल घेऊन त्याचे तुकडे करून मोबाईल जाळले होते. जोहान्सबर्गच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं दणदणीत विजय. अर्शदीप आणि आवेश खानच्या धारदार वेगवान माऱ्यासमोर आफ्रिकन आर्मी 116 धावांमध्ये गारद. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनच्या नाबाद 55 धावा. 43 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार. श्रेयस अय्यरच्या 45 चेंडूमध्ये 52 धावा. त्यानं 6 चौकार आणि 1 षटकार मारला. ऋतुराज गायकवाड 5 धावा करून बाद, तर तिलक वर्मा 1 धाव घेत नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांची गोलंदाजीत कमाल. दोघांनी 9 विकेट्स घेतल्या. अर्शदीपला 5 आणि आवेशला 4 विकेट. डावाच्या दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगनं लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 बळी घेतले. जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्गसह अनेक भागांमध्ये मोठी बर्फवृष्टी. पर्यटकांच्या समस्या वाढल्या.
पावसामुळे तामिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली, कन्याकुमारी, थुथुकुडी आणि थेनकाशी जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. काही जिल्ह्यांनाच पावसाचा ऑरेंज अलर्ट. युरोपचं इस्लामीकरण होऊ लागलंय, पण इटलीमध्ये शरिया कायदा लागू होऊ देणार नाही. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं मोठं वक्तव्य. किंग खानच्या डंकीचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. ॲडव्हान्स बुकिंगमधून 1.56 कोटींचा गल्ला जमवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.